नमस्कार, मी नागेश देडे. आम्ही आलेलो विश्ववाडी भागामध्ये ना लोकांना फुटपाथ चालण्यासाठी केलेला आहे. पण इथे ना फुटपाथ आहे ना रिपेरिंग गाड्या करण्यासाठी, ऑइल सांडण्यासाठी, येणाऱ्या पावसामध्ये जे हे होते, ट्रॉफिक होते. आणि दुसरी गोष्ट जे लोकांना लहान मुलं आहेत, पोरण घे जे लहान मुलं आहेत त्यांना रोडने चालावं लागतात. हे फुटपाथ हे गाड्यांसाठी केलेलं आहे. असं आम्ही अधिकाऱ्यांना विनंती धरत आहे की हे फुटपाथ गाड्यांसाठी केलंय का की लोकांना चालण्यासाठी केलेलं आहे. लाखो रुपये खर्च करून हे फुटपाथ गॅरेजसाठी केलेलं आहे. ममता गॅरेजच्या समोर फुटपाथवर तेवढ्या मोठ्या प्रमाणे गाड्याचा ढीग लागलेला आहे. त्याच्यावर आहे ना गाड्या रिपेअरिंग करत आहेत. दुसरी गोष्ट, आपल्या विश्ववाडी ट्रॉफिकचे पोलीस प्रशासन नो पार्किंगच्या गाड्या त्यांना आहेत ना रोडच्या दिसतात ते, पण फुटपाथ जे काम करतात ते ऑइल सांडलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, सरसपणे फुटपाथ गाड्या लावलेल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई का करत नाही? मला असं वाटत आहे की विश्ववाडी पोलीस स्टेशन डोळे झाकून बसलेलं आहे. फक्त जे 5 मिनिटाचे जे कामासाठी लोक आलेत त्यांच्यावरच कारवाई होती. हे खुल्लेआम की अनेक वर्षापासून या फुटपाथवर हे काम करत आहेत. येणारे नागरिक झालं, शाळेचे मुले झाले, हे रोडवरून जातात. हे रोडवरून बघा नो नो पार नो नो एंट्रीतून गाड्या बी जात आहेत. दुसरी गोष्ट, या भागामध्ये जे लहान मुलं येतात ते ना रस्त्यावरून जात आहेत. तर माझी एवढी विनंती आहे की पोलीस प्रशासन यांच्यावर आशीर्वाद ठेवलेला आहे असं आम्हाला वाटत आहे. नाहीतर अतिक्रमणाचा कुठलीही कारवाई होत नाहीये. मग याच्यावर प्रशासन कुणाचं आहे? म्हणजे प्रशासन अतिक्रमण आशीर्वाद देतंय का पोलीस प्रशासन आशीर्वाद देतंय?